समर्थांच्या भेटी अंतर्गत शहाजीराजे भोसले समर्थांना म्हणाले, माझ्या मसूर या प्रांतात मुस्लिम लोकांचा अत्याचार आणि स्वैराचार वाढत चालला आहे. त्यावेळी समर्थ रामदास स्वामी म्हणाले, चिंता नसावी, श्रीराम समर्थ आहेत, तेच आपल्या कार्याची पूर्तता करतील आणि आम्हीही श्रीचरणी निवेदन ठेवत आहोत. त्यावेळी समर्थांनी स्वतः मसूर गावी जाऊन तिथे हनुमंताची स्थापना केली आणि त्या ठिकाणी मठपती म्हणून 1000 टनाचा मुसळ सहज हवेत फिरवणारा मुसळराम शिष्य नेमला. त्याचा परिणाम असा झाला की त्या मुसळरामाचे धाडसी कर्तृत्व बघून सर्व मुस्लिम मसूर प्रांत सोडून घाबरून कायमचे निघून गेले. आता छत्रपती शिवरायांच्या आणि समर्थांच्या भेटी झाल्या किंवा नाही हा विषय आपण बाजूला ठेवू, पण समर्थ रामदास स्वामींच्या शेवटच्या काळात अर्थात निजधामाच्या काळी छत्रपती शिवरायांच्या सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींनी देह ठेवला. हे लोक हो त्रिसत्य आहे, अर्थात सुज्ञास सांगणे न लगे, श्रोते परमेश्वराची केवळ. आणि छत्रपती शिवरायांनी 1680 मध्ये देह ठेवला. नंतर केवळ 2 वर्षांनी समर्थ रामदास स्वामींनी सज्जनगडावर 1682 साली देह ठेवला. नंतर समर्थांच्या पश्चात आपल्या आबांचे अर्थात छत्रपतींचे श्रद्धेय स्थान म्हणून सज्जनगड किल्ला याचे नूतनीकरण धर्मवीर संभाजीराजे यांनी केले आणि त्याचे वर्णन अत्यंत सुंदर शब्दात केलेले आहे. अकल्प सह्याद्री शिखर स्थान श्री समर्थ स्वामींचे अधिष्ठान, संत सज्जन सुख स्वानंद घन, आनंदे उत्साह करिता ती. आणि त्या सज्जनगडावर समर्थांच्या 30 वर्ष सहवासात राहिलेले भीमस्वामी तंजावरकर लिहितात, राया शिवछत्रपती समर्थांची अतिप्रीती, सज्जनगडी त्यांची वस्ती तेणे करविली. पुढे आणखी समर्थ प्रताप ग्रंथात श्री गिरधर स्वामी लिहितात, विवेकेची शिवराजे समर्थांसी विनविले, सज्जनगडी राहावे गुरुदेवे, सहस्त्रांकित सदन संकल्प केला, समर्थ सदनासी आरंभ झाला. अर्थ तिथ देव, अर्थ तिथ देव.